नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा दरवर्षी एकदा असिस्टंट प्रोफेसर या पदाकरता आपल्याला होताना दिसून येतं. आणि या पर्टिक्युलर पेपर 1चं जर आपण विचार केलेलं, हा पेपर 1 जनरल असतो आणि 100 गुणांसाठी आपल्याला पेपर 1 येतं. यापैकी 3 अशा महत्त्वाचे आपले युनिट्स आहेत, जे आपल्याला डायरेक्ट आउट ऑफ मार्क जे आहे, मिळवून देत असतात. सो आजचं पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत, की गणितीय तर्क किंवा तार्किक तर्कमधून असं कुठले टॉपिक आहे किंवा हे 30 पैकी 30 गुण मिळवण्यासाठी कुठले टॉपिक आपण अभ्यास करायला हवं, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण या 3 युनिटचं जे घटक आहे, त्यातून आउट ऑफ आपण मार्क मिळवू शकतो. मित्रांनो, जर आपण यावर्षी म्हणजे 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात, तर आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरेल. यामध्ये आपण टॉपिक डिस्कशन करूया आणि सोबतच कशा पद्धतीने आपण या 3 युनिटचा अभ्यास सुरुवात करू, हे सुद्धा जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर आपण शेवटपर्यंत बघा. सोबतच बघा युनिट क्रमांक 5 आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूडचा हा भाग आहे. आणि लक्षात घ्या 10 मार्कासाठी या पर्टिक्युलर भागातून तुम्हाला प्रश्न येतात. आणि खूप आपण म्हणू शकतो की ही एक अशी युनिट आहे ज्यातून आपण आउट ऑफ जे मार्क आहे ते आपण कव्हर करू शकतो. कसं? तर बघा इथे पहिला टॉपिक जे आहे ना टाइप्स ऑफ रिझनिंगचा आहे. त्यानंतर खूप सोपं असतं संख्या मालिका, पत्र मालिका, संहिता आणि संबंध. कोड अँड रिलेशनशिप हा खूप सोपं टॉपिक आहे. याला बेसिकपासून जरी तुम्ही सुरुवात केलेली तरीही तुम्ही इझिली हा टॉपिक सोडवू शकता. यानंतरचा भाग आहे गणितीय योग्यतेच्या. यामध्ये तुम्हाला अपूर्णांक, वेळ, अंतर, गुणोत्तर, प्रमाण, टक्केवारी, नफा, तोटा, व्यास, सवलती, सरासरी या सगळ्यांवर काय येणार आहे? प्रश्न येणार आहे. तुम्ही जर यापूर्वीचं क्वेश्चन पेपर ॲनलाईज केलेला आहे किंवा परीक्षा जर दिलेली असेल तर नक्कीच लक्षात आलेलं आहे की सरासरी असू द्या, नफा तोटा असू द्या, व्याजावर असू द्या, टक्केवारी, प्रमाण ह्या सगळ्यांवर प्रश्न आपल्याला आलेले आहे. आणि हा एक बेस आहे डी-आय सोडवण्यासाठी गणितीय योग्यतेचं आपलं अंडरस्टँडिंग असावं तेव्हाच तुम्ही योग्यरित्या डी-आय देखील सोडवू शकता. सो यासाठी करायचं काय आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन सोबतच यू-जी-सी नेट दोनही पेपरसाठी बघा जर तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर 1च्या कोर्सला जॉइन केलेलं तर या पेपर 1 सोबत तुम्हाला यू-जी-सी नेट पेपर 1चं प्रिपरेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे. याकरिता आपण नवीन बॅच जे आहे 5 जानेवारीपासून सुरू करीत आहोत. या कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यू-जी-सी नेटचं पेपरसुद्धा या थ्रू टार्गेट करू शकता आणि अल्टिमेटली सेटसुद्धा आपलं होणार आहे. त्यामुळे हा कंप्लीट कोर्स तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरेल. यामध्ये लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून तुम्हाला 10 युनिट कव्हर होणार आहे. 10 युनिट पाहिजे तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. कुठलंही रेफरन्स बुक न वापरता फक्त नोट्स जरी तुम्ही वापरलं तरीही 100% तुम्ही येणारं एक्झामिनेशन टार्गेट करू शकता. प्रॅक्टिससाठी एम-सी-क्यूज आहे आणि मॉक टेस्ट देखील तुम्हाला अवेलेबल आहे. इतकंच नाही तर 10 इयर्सचे पी-वाय-क्यूज आणि 1 इयर्सच्या व्हॅलिडिटीसोबत हा कंप्लीट कोर्स जे आहे अवेलेबल आहे. नवीन बॅच 5 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. महाराष्ट्र सेट आणि यू-जी-सी नेट पेपर 1 करिता. कारण पेपर 1 सेटचं तुम्ही जरी लावलेलं तरीही यू-जी-सी नेट पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट त्यामध्ये असणार आहे. फीज आहे ₹3000 आफ्टर डिस्काउंट आपल्याला ₹2500 हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. पेपर 1 प्रमाणे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 2 देखील अत्यंत महत्त्वाचं रोल प्ले करतं. यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजी, हिंदीचं कोर्स अवेलेबल आहे. पण इथे लक्षात घ्या लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे तर याला देखील आपण जॉइन करू शकता. पेपर 2 वर पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. पेपर 2 ची फीस 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कोर्स 1 इयर्स व्हॅलिडिटी सोबत अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. येणाऱ्या 5 जानेवारीपासून आपलं नवीन बॅच सुरू होत आहे.
यानंतर बघा तार्किक तर्कमध्ये तुम्हाला वितर्काची रचना समजून घ्यायचा आहे. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ आर्ग्युमेंट आपण लक्षात घ्यावं कारण इथून प्रश्न तुम्हाला विचारतात. देन मूड अँड फिगर्स आहे. पॉलिसीज काय आहे? फॉर्मल, इन्फॉर्मल इथून देखील प्रश्न आपल्याला दिसून येतं. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये जे आहे, हा देखील एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे शॉर्ट 10 मार्कासाठी अ, या भागातून जे आहे आपल्याला प्रश्न येणार आहेत. वेन आकृती ठीक आहे. इथूनही येतं आणि भारतीय तर्कशास्त्र यातून एक प्रश्न येतं. एक प्रश्न म्हणजे 2 गुणांसाठी या भागातून प्रश्न विचारणार. यातून प्रमाणाज, अनुमाना, उपमाना, शब्द अर्थपट्टी, अणुउपलब्धी आणि हेत्वाभास हे सगळं तुम्हाला करायचं आहे. कारण इंडियन लॉजिकमधील हा भाग देखील खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर युनिट क्रमांक 7 आपल्याला दिलेला आहे डेटा इंटरप्रिटेशनचा. कधी-कधी एक्झामिनेशनमध्ये 2 डी-आय सुद्धा विचारलं जातं, पण लास्ट 2 ते 3 वर्षापासून 1 डी-आय आपण बघतोय. ठीक आहे. तर डी-आयमध्ये बार चार्ट कसं सोडवायचं, हिस्टोग्राम कसं, पाय चार्ट, टेबल चार्ट, लाईन चार्ट हे कसं सोडवलं जातं. कारण आता बघा आपल्याला माहिती आहे की टेबल चार्टवर आपल्याला प्रश्न येत आहे. पण आवश्यक नाही ना, की 2026 मध्ये देखील आपल्याला फक्त टेबलवरच विचारलं, हिस्टोग्राफ पण विचारलं जाऊ शकतं आणि बार चार्ट किंवा लाईन चार्टवर देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे काय असतं पेपर 1 मध्ये टाईम मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठं समस्या आहे. 1 तासामध्ये मॅथ पण सोडवणं, पॅराग्राफ रीडिंग पण त्यामध्ये येऊन जातं आणि 6 युनिटचं जे थेरोटिकल पार्ट आहे ते सुद्धा. सो पेपर 1 विद्यार्थ्यांसाठी सोपं तर असतं, पण त्यासोबत टाईम मॅनेज तुम्हाला करता यावं. आता ह्या टाईम मॅनेजमेंटच्या समस्येला सोडवण्यासाठी तुमच्यासाठी मॉक टेस्ट आहे. या मॉक टेस्ट तुम्ही सोडवू शकता. 5 जानेवारीपासून बॅच सुरू होत आहे, ठीक आहे. तर त्याला जॉइन करा. सेकंडली काही महत्त्वाचे टॉपिक करूनच ठेवा किंवा आपले जे काही नोटबुक आहे त्यामध्ये नोट डाउन करा. आकृती, संबंध, पाय, डायग्राम आहे, मोड, मीन मीडियम काय आहे, रेशो कसं काढलं जातं, पर्सेंटेजचा अभ्यास करा. व्हॅलिड कन्क्लुजन कसं विधाने सोडवावं लागतं, स्टेटमेंटवर प्रश्न आहे, लेटर सीरीज, मिनिंगफुल लॉजिकल जे पार्ट आहे त्यावर प्रश्न येतात. चौकोन क्षेत्र, सरासरीवर प्रश्न आलेले आहे. चक्रवाढ व्याज काय आहे, इंडियन लॉजिक लास्ट इयर किंवा तुम्ही जर पेपर ॲनलाईज केलेलं तर एक प्रश्न तरी या भागावर येतच. ठीक आहे. डायग्राम्स येतात, आकृती क्षेत्रफळ, क्लॉकवर प्रश्न आहे, शेकडा, नफा तोटा आहे, लॉजिकल ऑर्डर सेट करणं, तासिकावर प्रश्न आहे, डिग्री, डायरेक्शन अँड डी-आय. हे सगळं असं भाग आहे जे तुम्हाला आवश्यक आहे येणाऱ्या परीक्षेसाठी करणं. कारण दरवर्षी आपण बघतोय की वारंवार या भागातून प्रश्न येत आहे आणि अशा वेळी जर तुम्ही या पर्टिक्युलर पार्टवर विचार केलेलं तर खूप बरं होईल. 5 जानेवारीपासून बॅच सुरू होत आहे. सोबतच तुम्हाला या 3 युनिटचे जे टॉपिक्स आहेत ते देखील पुढील येणाऱ्या सेशन्समध्ये मी तुम्हाला पर्टिक्युलर युनिट वाईज टॉपिक देते. जे पी-वाय-क्यूज टॉपिक आहे, जे येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास तुम्हाला येताना दिसून येईल. सो प्रिपरेशनला सुरुवात करा. 5 जानेवारी 2026 पासून आपलं बॅच सुरू होत आहे. त्याला जॉइन करू शकता. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पद्धतीने बघत राहा. थँक यू सो मच.